ज्यांनी जनसुरक्षा विधेयकाचं एक अक्षरही वाचलं नाही तेच लोक विधेयकाला विरोध करतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा। ठाकरे बंधूंवर जनसुरक्षा कायद्यानुसार कारवाईसाठी हायकोर्टात याचिका दाखल करणार। वकील गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य, तर राज्यात पहिलीपासून हिंदी शिकवली पाहिजेच, सदावर्तेंचा पुनरुच्चार। जयंत पाटलांनी अद्याप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसेंची माहिती। राज्यात नव्याने 328 मद्य विक्री दुकानांना परवाने दिले जाणार। अजितदादांच्या अध्यक्षतेखाली समितीची शिफारस। जय पवार मद्य निर्मिती कंपनीचे संचालक असल्याने हितसंबंधांचा मुद्दा चर्चेत। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना राज्यसभेची खासदारकी। राष्ट्रपती कोट्यातून निकम यांना खासदारकी। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना पुन्हा राग अनावर। संजय गायकवाड यांच्याकडून अधिकाऱ्यांना शिवीगाळ। अन्न आणि औषध प्रशासन अधिकाऱ्यांवर संतापले। आणि ठाण्यात रिक्षा चालकाची मुजोरी। महिला प्रवाशावर रिक्षा चालकानं उगारला हात। मुजोरीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद।